ठीक आहे. तर आपला सिम्पल लिफ्टिंग मशीन टॉपिक चालू आहे. त्याच्यातच आता जरा थोडं पुढे जाऊयात. काल आपण भरपूर प्रॉब्लेम सोडवले होते, है का नाही? ते सगळे सोडवलेले प्रॉब्लेम आहेत. हा. आता बघायचं आहे आपल्याला आयडियल मशीन. हे पण तुम्हाला माहिती होतं आयडियल मशीन. की आयडियल मशीन काय आहे? आयडियल मशीन इज हायपोथेटिकल मशीन आहे. तिथं काय नसतं, फ्रिक्शन नसतं, एनर्जीचा लॉस होत नाही. सगळेच्या सगळे इनपुट कशात कन्वर्ट होतं? आउटपुट मध्ये कन्वर्ट होतं. आपण लिहिलेलं आहे आयडियल मशीन पण. आणि आयडियल मशीनची कंडिशन पण लिहिलेली. काय कंडिशन आहे? का त्याच्यातल्या पार्ट मध्ये काय नसतं, फ्रिक्शन नसतं, एनर्जीचा लॉस होत नाही. नंतर मशीनचे पार्ट एकदम रिजिड आणि वेटलेस आहेत. नंतर इफिशियन्सी किती आहे त्याची? 100% इफिशियन्सी आहे. आणि एम इज इक्वल टू काय असतो तिथं? VR असतो आयडियल मशीन मध्ये. हे पण झालं होतं आपलं. आता बघायचंय आपल्याला फ्रिक्शन. टाका, नाव टाका चला सगळ्यांनी. मशीन मशीन फ्रिक्शन. मशीन फ्रिक्शन. फ्रिक्शन शब्द सगळ्यांना ऐकला असणार आहे, सगळ्यांना वेल नोन शब्द आहे हा फ्रिक्शन. माहिती आहे का रे फ्रिक्शन? कधी शब्द ऐकलाय का तुम्ही हा? हो. काय असतं फ्रिक्शन? घर्षण दोन वस्तूंमधलं किंवा दोन मॅटर्स मधलं. बरोबर बरोबर बरोबर. मग ते आपल्याला आता मशीन मधलं बघायचंय की मशीन मध्ये जी मुवमेंट होती का, मुवमेंट मशीन मध्ये. कोणतंही मशीन घ्या, की चला सगळ्यात भारी मशीन सांगू का तुम्हाला कोणतं? गाडी आपलं एक मशीन आहे, गाडी टू व्हीलर आपण जे वापरतो, सगळे वापरतात, ती एक मशीन आहे. तर त्या मशीन मधला मेन पार्ट असतो आपलं इंजिन. पेट्रोलची गाडी बरं का, आपण इलेक्ट्रिक गाडीबद्दल नाही बोलतोय. आपण असं कन्सिडर करा की पेट्रोलची गाडी. पेट्रोलच्या गाडीमधला सगळ्यात मेन पार्ट असतो इंजिन. आणि इंजिन मध्ये असतं पिस्टन आणि सिलेंडर. आता जे मेकॅनिकलचे त्यांना ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. अजून नसतील पण तुम्हाला पुढे येतील त्या. की ते जे इंजिन असतं त्यात मुवमेंट होती पॉवर जनरेट करण्यासाठी. बरोबर. जेव्हा ती मुवमेंट होती तेव्हा त्या दोन पार्ट मध्ये, पिस्टन मध्ये आणि सिलेंडर मध्ये, एकमेकांना ते घासले जातात. आणि ते घासल्यामुळे थोडंसं काय होतं, त्यांच्या मुवमेंटला थोडंसं अपोज होतो. मुवमेंट पाहिजे तेवढी स्मूथली होत नाही. आणि त्याच ती जी अपोज करून त्याला म्हणतो, तेच असतं फ्रिक्शन. काय? मशीन फ्रिक्शन इज अ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स बघा, अपोज. रेजिस्टन्स म्हणजे अपोज. रेजिस्टन्स ऑफर्ड बाय मशीन पार्ट. मशीन पार्टने काय केलंय? रेजिस्टन्स ऑफर्ड केलाय. कशाला केलाय? कॉन्टॅक्ट सरफेस. जेव्हा मशीन ऑपरेट करती तेव्हा त्यांच्यात मशीनच्या पार्टल्या पार्ट मध्ये एकमेकांना काय करतात, ते रेजिस्टन्स ऑफर्ड करतात, रजिस्ट करतात एकमेकांना. त्यालाच आपण काय म्हणतो? मशीन फ्रिक्शन म्हणतो. अजून एखादं एक्झाम्पल, कोणतंही मशीन घ्या. समजा तुम्ही नुसते हे जरी केलं, आता समजा मी लॅपटॉप आहे, लॅपटॉप जरी उघड बंद जरी करतोय तरी पण तिथं काय होतंय? घर्षण होतंय. किंवा समजा तुम्ही गाडी जरी चालवताय रस्त्यावरून, तरी रस्त्याच्या मध्ये आणि आपल्या गाडीच्या टायर मध्ये बघा, आपण म्हणतो टायर लय घासलेत, टायर लय घासलेत. जर रस्ता एकदम मऊ गुळगुळीत राहिला असता, टायर घासले असते का? नसते घासले. पण रस्ता थोडासा खरबडीत असल्यामुळे काय होतं, टायर घासले. आणि ते घासणं पण गरजेचं आहे. जर गुळगुळीत असेल तर आपण कुठेही आपली गाडी स्लिप होईल. फ्रिक्शन खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे. ओके. तर रस्त्याच्या मध्ये आणि आपल्या गाडीच्या टायर मध्ये जे घासण्यामुळे जे टायर घासले जातात आपण असं म्हणतो, तेच काय? फ्रिक्शन आहे. हेच आपण मशीनच्या पार्ट मधलं म्हणतो आता, की दोन मशीनच्या पार्ट मध्ये जे एकमेकांना रेजिस्टन्स ऑफर होतंय त्याला आपण काय म्हणतो? फ्रिक्शन. ठीक आहे, लिहिलं? हम्म. आता फ्रिक्शनचे काय काय इफेक्ट होतात? पहिला इफेक्ट काय होतो, की एफर्ट जास्त लागतात फ्रिक्शनमुळे. हा उघड उघड आहे ना. का त्यांच्यात जर का ते एकमेकांना अपोज करतायत, रजिस्ट करतायत, तर नक्कीच एफर्ट काय होणार आहे? एफर्ट जास्त लागणार आहे. इवन लोड पण काय होणार आहे? लोड पण कमी उचलला जाणार आहे.
फ्रिक्शनमुळे. कारण जेव्हा जिथं फ्रिक्शन होतं तिथं थोडासा लोड जातोच आहे ना वायाला, आपला थोडं वेस्टेज होतंय ना, त्यामुळे लोड पण काय होतंय, थोडासा कमी उचलला जाईल. जेवढा जायला पाहिजे नाही, जेवढी अपेक्षा त्याच्यापेक्षा काय होईल, कमी होईल. नंतर त्याचा जे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे एम ए, तो पण काय होणार आहे, कमी होणार आहे. इफिशियन्सी पण काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि एनर्जी लॉस होणार आहे. घर्षणाच तिथं फ्रिक्शन जिथं होतं तिथंच काय, त्याच्यामुळे काय होतंय, एनर्जी लॉस पण होतं. हे तर म्हणजे नाही वाचले तरी लक्षात सांगता येण्यासारखे इफेक्ट आहेत, की फ्रिक्शन मुळे काय होतंय, का एकतर एफर्ट जास्त करावं लागतायत, लोड कमी उचलला जातोय, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज कमी होतोय, इफिशियन्सी कमी होतीये, आणि एनर्जीचा लॉस पण होतोय. आता आयडियल एफर्टचं इक्वेशन मी तुम्हाला बनवून दाखवतो. बघा, लक्ष द्या, की आयडियल आयडियल मशीन मध्ये काय असतं, एम ए इज इक्वल टू काय असतो, व्ही आर असतो. बरोबर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आयडियल एफर्ट फाइंड करायचं आहे. मी काय सांगतो तुम्हाला, की आयडियल मशीन मध्ये काय असतो, एम ए इज इक्वल टू असतो व्ही आर. पण आपल्याला काय काढायचं आहे, आयडियल एफर्ट. आपल्याला एम चा फॉर्म्युला माहिती आहे, की एम ए इज इक्वल टू काय असतो, इथं इथं साईडला करतो इथं मी, एम ए इज इक्वल टू व्ही आर. एम ए इज इक्वल टू काय असतो, डब्ल्यू अपॉन पी इज इक्वल टू व्ही आर. ओके. आता आपल्याला कोण काढायचं आहे, पी काढायचा आहे. मग पी इकडे डिवाइड करतोय, त्याला जर का इकडच्या साईडला पाठवलं तर तो काय करणार आहे, मल्टिप्लाय करेल. ओके. मग काय होईल, डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू व्ही आर. पण आपल्याला फक्त पी लागतोय, मग इंटू आला व्ही आर इकडे काय करेल, डिवाइड. मग डब्ल्यू अपॉन व्ही आर इज इक्वल टू काय आला, पी, किंवा त्याला आपण काय म्हणणार आहे, देअर फॉर पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. पण हे कधी भेटलंय, जेव्हा कंडिशन कशाची आहे आपली, आयडियल मशीनची कंडिशन आहे. हा फॉर्म्युला बघा, हा कशासाठी आहे, आयडियल मशीनसाठी. आयडियल मशीनचे एफर्टलाच आपण कसलं एफर्ट म्हणतो, आयडियल एफर्ट म्हणतो. परत एकदा काढून दाखवतो मी. म्हणजे सेपरेट काय फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे, की आयडियल मशीन मध्ये काय असतो, का एम ए इज इक्वल टू असतो व्ही आर. एम ए चा फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन पी. आता आयडियल मशीन आहे म्हणून पी ला काय म्हणू आपण, आयडियल एफर्ट म्हणू, इज इक्वल टू व्ही आर. ओके. आय म्हणजे आयडियल. आता पी इकडून तिकडे जाईल आणि व्ही आर तिकडून इकडे येईल, म्हणजे काय होईल, डब्ल्यू अपॉन व्ही आर इज इक्वल टू काय भेटला आपल्याला, पी आय, म्हणजे आयडियल एफर्ट. तर काय नाही, आयडियल एफर्ट काय आहे, आयडियल मशीनचं एफर्ट. आयडियल एफर्ट इज एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट लोड इन आयडियल मशीन. आणि फॉर्म्युला काय, हा फॉर्म्युला पी आय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. त्यातलं पी आय म्हणजे आयडियल एफर्ट, डब्ल्यू म्हणजे लोड, आणि व्ही आर म्हणजे व्हेलॉसिटी रेशो. लिहून घ्या. इव्हन हे पण लिहा, कसं कसं आलं ते फॉर्म्युला. म्हणजे जरी फॉर्म्युला आपण पाठ नाही केला तरी पण आपल्याला हे गोष्ट माहिती आहे, आपण हे काढू शकतो. जास्त फॉर्म्युले पाठ करायला नाही लावणार मी तुम्हाला. कमी याच्यात आपलं सगळं कष्ट कमी, कमी कष्टात आपल्याला, कमी एफर्ट मध्ये आपल्याला जास्त लोड उचलायचा आहे. म्हणजे आपल्याला इफिशियन्सी जास्त ठेवायची आहे.
ओके. आता आयडियल लोड तेच परत जसं आयडियल एफर्ट काढला तसं आपल्याला काय काढायचं आहे, आयडियल लोड काढायचा आहे, म्हणजे आयडियल मशीनचा. आयडियल मशीन मध्ये परत काय असतं, एम इज इक्वल टू काय असतो, व्ही आर. एम ए म्हणजे काय, डब्ल्यू अपॉन पी. आयडियल लोड काढायचं म्हणून डब्ल्यू आपण डब्ल्यू आय म्हणलो इज इक्वल टू व्ही आर. पी इकडे डिवाइड करतो, तिकडे जाऊन काय करेल, मल्टिप्लाय. मग आयडियल लोड इज इक्वल टू व्ही आर इंटू पी, किंवा त्याला तुम्ही म्हणा पी इंटू व्ही आर. भेटला फॉर्म्युला. काय म्हणताय, आयडियल लोड इज द लोड दॅट कॅन बी लिफ्टेड बाय मशीन, लिफ्टेड बाय एफर्ट इफ मशीन आर कशी आहे, मशीनवर आयडियल. डब्ल्यू आय म्हणजे आयडियल लोड, पी म्हणजे एफर्ट, आणि व्ही आर, व्ही आर म्हणजे काय, व्हेलॉसिटी रेशिओ. ठीक आहे, चला पुढची. आता फ्रिक्शन. आता हे झालं आयडियल मशीनचं. आता आयडियल मशीन नाही, आता फ्रिक्शन होतंय मशीन मध्ये. ओके. मग आता फ्रिक्शन मुळे काय होतंय, एफर्टचा पण लॉस होतोय, लोडचा पण लॉस होतोय. ओके, एफर्टचा पण लॉस होतोय आणि लोडचा पण फ्रिक्शन मध्ये. कारण बघितलं ना आपण, जेव्हा मशीन मध्ये फ्रिक्शन होतंय तेव्हा काय होतंय, का एफर्ट जास्त लागतंय, जेवढं लागायला पाहिजे त्याच्यापेक्षा काय होतं, एफर्ट जास्त लागतंय. आणि तसंच लोड जो आहे, लोड तो पण कमी लिफ्ट होतोय, जेवढा लिफ्ट व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा काय होतोय, तो कमी लिफ्ट होतोय. आपण बघा आता फ्रिक्शनच्या स्लाइड मध्ये पाहिजे होतं बघा, इफेक्ट ऑफ फ्रिक्शन काय होतं, का इन्क्रीज एफर्ट आणि रेड्यूस लोड लिफ्टेड, ह्या दोन गोष्टी पाहिल्या होत्या. मग त्यामुळे इथं लगेच काय आलं, का एफर्ट लॉस इन फ्रिक्शन. फ्रिक्शन मध्ये जो एफर्ट लॉस होतोय तो कसा काढणार आपण, हा फॉर्म्युला आहे, का एफर्ट लॉस इन फ्रिक्शन पीएफ इज इक्वल टू ऍक्च्युअल एफर्ट मायनस आयडियल एफर्ट. एफर्ट लॉस इन फ्रिक्शन इज ऍक्च्युअल एफर्ट मायनस आयडियल एफर्ट. का बरं ऍक्च्युअल मायनस आयडियलच केलं, का, कारण ऍक्च्युअल एफर्ट हा काय असतो, ऍक्च्युअल एफर्ट इज मोर आणि आयडियल एफर्ट इज लेस. कारण आयडियल मध्ये फ्रिक्शन नसल्यामुळं एफर्ट कमी लागतात, पण ऍक्च्युअल मध्ये एफर्ट काय लागतो आपल्याला, जास्त लागतो. त्यांचा जो डिफरन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, का एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. सोपं आहे ना रे, समजतंय का, ध्यान देतंय का? हो सर. काय येतंय, कसं आलंय, ध्यान देतंय का, की मायनसच का केलं, कारण डिफरन्स काढायचा दोघांमधला. प्रांजली, समजतंय सर. की फ्रिक्शन मुळे जो लॉस झाला एफर्टचा आपला. आता मला तुम्ही ह्या स्लाइडवर सांगा, ह्या स्लाइडवर, की एफर्ट सॉरी लोडचा जो लॉस्ट होतोय, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन इज इक्वल टू काय. कशातून कशाला मायनस करणार, मायनस तर करायचंय. इकडं पण डब्ल्यू आहे, इकडं पण डब्ल्यू, पण ह्यातला आयडियल कोणता आहे, आयडियल मोठा कोण असणार आहे, कोणता लोड मोठा असणार आहे, पहिला. डब्ल्यू. आयडियल. आयडियल वाला मोठा असणार आहे,
आणि जो ऍक्च्युअल वाला आहे तो काय असणार आहे, कमी असणार आहे. कारण 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 फ्रिक्शनमुळे काय होतोय, लोड कमी उचलला जातोय. म्हणजे जास्त लोड कुठं झाला, आयडियल मध्ये, आणि कमी लोड कुठं झाला, आयडियल सोडून वेगळ्या मशीन मध्ये. ओके, ते पाहू आपण पुढच्या स्लाइड मध्ये. हे लिहून घ्या चला. बघा पुढची स्लाइड. लोड लॉस इन फ्रिक्शन, की लोड लॉस इन फ्रिक्शन WF इज इक्वल टू काय असणार आहे, WI मायनस W. हा काय असणार आहे, जास्त. का? कारण फ्रिक्शन नाही ना, त्यामुळे जास्त लोड उचलला जाणार आहे. पण फ्रिक्शन झाल्यामुळे काय होतोय, थोडासा लोड कमी उचलला जातोय. आणि त्यांच्यातला डिफरन्स म्हणजेच काय असणार आहे, की फ्रिक्शन मुळे जो लोड लॉस झालाय तो. हे लिहा, कशाला काय काय म्हणतात ते पण लिहा. ओके, आतापर्यंत जे पाहिलं, जे पाहिलं ते एकदा रिपीट करतो. एक तर आयडियल लोड, आयडियल एफर्ट, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन आणि लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, 4 गोष्टी पाहिल्या आपण. एक डायरेक्ट नवीन स्लाइड घेतो, म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या माझ्या पद्धतीने विदाउट हे लिहिलेलं समजून सांगतो तुम्हाला. ओके. ठीक. एक नंबरला आयडियल मशीन म्हणजे काय सांगा, कोणी पण सांगा आयडियल मशीनची कंडिशन पटकन. Efficiency is equal to 100%. नको, ती नकोय मला. अजून MA equals to VR. परफेक्ट, बस तेवढंच पाहिजे मला. एम इक्वल टू काय असतो, PR आयडियल मशीन मध्ये. 2 नंबरला, म्हणजे जेव्हा मला आयडियल एफर्ट काढायचे,
तेव्हा आपण काय करणार इथं डब्ल्यू अपॉन जो पी म्हणजेच एफर्ट, त्या पी ला आय लावणार, आयडियल एफर्ट इज इक्वल टू व्ही आर. मग पी आय तिकडे गेला, व्ही आर इकडे आला. काय भेटलं आपल्याला डब्ल्यू अपॉन व्ही आर इज इक्वल टू पी आय. हा फॉर्म्युला भेटला. किंवा त्यालाच आपण असं म्हणू पी आय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. हा एक फॉर्म्युला पाहिला होता आज आपण, बरोबर का? 3 नंबरला आयडियल लोड. सांगा आयडियल लोड म्हणजे परत एकदा एम ए अपॉन व्ही आर, डब्ल्यू आय अपॉन पी इज इक्वल टू व्ही आर. पी तिकडे गेला, काय भेटला डब्ल्यू आय इज इक्वल टू पी इंटू व्ही आर. बरोबर का? इथपर्यंत समजलं होतं तुम्हाला व्यवस्थित? नंतर पाहिलं होतं आपण फ्रिक्शन. काय असतं फ्रिक्शन? फ्रिक्शन काय असतं? मशीनच्या पार्ट्स मध्ये जे एकमेकांना रेजिस्टन्स ऑफर त्याला आपण काय म्हणतो फ्रिक्शन, रेजिस्टन्स. फ्रिक्शन म्हणजेच काय? रेजिस्टन्स ऑफर्ड बाय पार्ट्स. मशीनच्या पार्ट्स मध्ये ते एकमेकांना जे रेजिस्टन्स ऑफर करतात त्याला आपण म्हणतो फ्रिक्शन. मग आता फॉर्म्युला असा होता परत, एफर्ट लॉस इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस इन फ्रिक्शन म्हणजेच कोण? पी एफ. सांगा मला चला. आता जेव्हा एफर्ट लॉस्ट होते तर एफर्ट कोणते जास्त असणार आहेत? ऍक्च्युअल का आयडियल? ऍक्च्युअल एफर्ट जास्त असणार आहेत. पी मायनस पी आय. आणि पुढचं होतं दुसरं लोड लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजेच डब्ल्यू एफ. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन काय होईल त्याचं? आयडियल लोड मायनस ऍक्च्युअल लोड. कारण आयडियल लोड जास्त आहे, ऍक्च्युअल लोड काय कमी आहे. ओके, आतापर्यंत एवढं पाहिलं आपण मागापासून. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे मॅक्सिमम एम ए. तर मॅक्सिमम एम ए कधी असतो? जेव्हा मशीन असती आयडियल. मी डायरेक्ट कमी शब्दात सांगतो, मॅक्सिमम एम ए म्हणजेच काय? आयडियल मशीन. आयडियल मशीन मध्ये काय कंडिशन आहे? एम ए इज इक्वल टू काय असतो? व्ही आर. त्यामुळे एम ए मॅक्स इज इक्वल टू काय असणार आहे? व्ही आर. मग आता वाक्य वाचलं काय दिलंय? मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज ऑक्युअर्स व्हेन एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन बिकम निग्लिजिबल. जेव्हा फ्रिक्शन मुळे लॉस होणारा एफर्ट एकदम निग्लिजिबल आहे, तेव्हा आपण काय म्हणणार आहे? काय ऍडव्हान्टेज मेकॅनिकल एम ए कसा आहे आपला मॅक्सिमम आहे. कंडिशन काय सांगितली? एम ए मॅक्स इज इक्वल टू काय असतो? व्ही आर. एम ए इज इक्वल टू व्ही आर कधी असतो? जेव्हा मशीन कशी आहे? आयडियल मशीन आहे. ओके. आणि बिकॉज फ्रिक्शन कॅन नॉट बी झिरो प्रॅक्टिकली, असं कधी होऊच शकत नाही की फ्रिक्शन कधीच प्रॅक्टिकली झिरो होणार नाही. त्यामुळे ऍक्च्युअल एम ए इज ऑलवेज लेस दॅन व्ही आर. काय लिहायची गरज नाही, एवढ्याला काय महत्वाचं नव्हतं हे. फक्त एक कन्सेप्ट सांगितली का मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे कशाचा ऍडव्हान्टेज? आयडियल मशीनचा ऍडव्हान्टेज. ठीक आहे, हे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला की बघा आपला हात पकडलेला आहे इथं त्या आर्मला, इथपासून इथपर्यंत आपली एफर्टची लेंथ आहे, इथपासून इथपर्यंत आपल्या लोडची लेंथ आहे. जेव्हा आपण हा खाली लावू तेव्हा ह्या फलक्रम मुळे काय होणार आहे? हा वर लिफ्ट होणार आहे. हे झालं एफर्ट, हे झालं हे, आणि हिथं 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 काहीतरी काय होणार आहे आपल्याला?
हा आपला मीटिंग पॉइंट आहे ना त्यांचा. इथं फ्रिक्शन होणार आहे आणि इथंच आपल्याला काय होणार आहे, लॉस होणार आहे. जो काय लॉस होणार आहे, लॉस ह्याच्यामुळे इथं लॉस होणार आहे, कारण इथं घासल्या जाणार आहे ना. जेव्हा आपण हे खाली वर्क करू, जेव्हा हा फोर्स खालच्या साईडला लागल, तेव्हा इथं फ्रिक्शन होईल थोडस एकमेकां, म्हणजे त्या ह्याच्यातला जो सर्कल आहे त्याचं आणि ह्या आर्मचं, एफर्ट आर्मचं, त्याच्यात फ्रिक्शन होईल, तिथं एफर्टचा लॉस होईल. तसंच जेव्हा हा वर जातोय असं, हा रेजिस्टन्स आर्म जो आहे, म्हणजे आपला हा लोड आहे ना, लोडवाला आर्म जो वर जातोय, तर तेव्हा त्याचं पण इथं काय होईल, थोडस फ्रिक्शन होईल आणि त्याचा पण काहीतरी काय होईल, इथं लॉस होईल. ओके. नंतर मॅक्सिमम इफिशियन्सी. मॅक्सिमम इफिशियन्सी किती असू शकते बरं, काय वाटतं तुम्हाला? जास्तीत जास्त इफिशियन्सी किती असू शकते? 100. बरोबर, 100. पण ती पॉसिबल आहे का ऍक्च्युअल मध्ये? नाही. नाही, ऍक्च्युअल मध्ये पॉसिबल नाहीये. पण पण मॅक्सिमम इफिशियन्सी किती असू शकते? 100 असू शकते. जसा जसा लोड वाढणार आहे, तशी तशी इफिशियन्सी पण काय होणार आहे, वाढणार आहे. कसं काय ते सांगतो. हे बघा, इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे? MA अपॉन VR. आता इफिशियन्सी मध्ये जर का MA वाढला, कोण वाढला? MA वाढला, तर इफिशियन्सी पण काय होणार आहे, वाढणार. दिसतंय तुम्हाला उघड उघड, बरोबर ना? कारण इफिशियन्सी पण वरच्या साईडला आहे आणि MA पण वरच्या साईडला आहे, दोघं पण. त्यामुळे जर का MA वाढला, तर इफिशियन्सी पण काय होणार आहे, वाढणार आहे. ओके. आणि MA कधी वाढू शकतो? MA चा फॉर्म्युला काय आहे? MA इज इक्वल टू W अपॉन P. MA कधी वाढल? जेव्हा काय वाढल, आपला W वाढल. उघड उघड आहे. W वाढला का MA वाढणार, आणि MA वाढला का इफिशियन्सी वाढणार. त्यामुळे जसा जसा लोड वाढतोय, तशी तशी इफिशियन्सी पण काय होती पोरांनो, वाढती. समजतंय का? हम्म. जसं जसं लोड वाढतो तशी तशी इफिशियन्सी पण काय होते, वाढते. काय नाही, हे पण एवढं काय लिहायची गरज नाहीये. परत हे फॉर्म्युले पण तुम्हाला माहिती आहे का. इफिशियन्सी कधी असणार आहे, MA अपॉन VR. आयडियल मशीनची इफिशियन्सी किती असते? 100%. आणि रिअलची मशीन इफिशियन्सी किती असते? 100 पेक्षा काय असते, कमी असते. नंतर मग फॉर्म्युले आतापर्यंत पाहिलेले सगळे आपण ते एकदा रिवाइज करायचे आपल्याला, आणि आपल्याला आधीच थांबायचंय. त्याच्या आधी हे लिहून घ्या चला एकदा, मॅक्सिमम इफिशियन्सी फॉर्म्युले. काय लिहायची गरज नाही, पण लिहा, येतंय सगळं तुम्हाला. जाऊ द्या हाताखालून एकदा डबल. ठीक आहे. आता हे फॉर्म्युले जे झाले ते एकदा फक्त पटपट पटपट रिवाइज करू. काही लिहित बसू नका, कष्ट करू नका, लय प्रॉब्लेम सोडवत आपण कालच. काय फॉर्म्युला मेकॅनिकल ऍड्रेसचा? W अपॉन P. त्यातला W म्हणजे काय असतो, लोड. P म्हणजे काय असतं, एफर्ट. व्हेलॉसिटी रेशोचा काय फॉर्म्युला आहे? डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स मूव्ह बाय लोड. इफिशियन्सीचा काय फॉर्म्युला आहे? MA अपॉन VR. मग काय आलं, MA अपॉन VR इंटू 100% मध्ये काढायचं असेल तर. ठीक आहे. नंतर आयडियल एफर्टचा आज फॉर्म्युला पाहिला आपण, P इज इक्वल टू W अपॉन VR. आयडियल लोडचा पाहिला, W इज इक्वल टू P इंटू VR. एफर्टचा पाहिला, P मायनस PI. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, एफर्ट लॉस्ट इन आपलं लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, WI मायनस W. आणि मॅक्सिमम कधी भेटेल मेकॅनिकल ऍड्रेस, जेव्हा MA मॅक्स इज इक्वल टू काय असणार आहे, VR. नंतर
हा इफिशियन्सीचा फॉर्म्युला आता लिहिला तुम्ही, EMI अपॉन VR. इफिशियन्सी काय असणार आहे, 0 पासून 100% पर्यंत असणार आहे. नंतर ऍक्च्युअल एफर्ट, आता हा फॉर्म्युला समजा ठीक आहे, EMA इज इक्वल टू काय असतो, W अपॉन P. तर मग त्याच्यावरून P इज इक्वल टू काय होईल, W अपॉन MA. हा फॉर्म्युला काय नाही, त्यांनी फक्त या P ला इकडं नेलंय आणि MA ला इकडं आणलंय, काही वेगळं नाही केलं. नंतर इथं बघा इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, MA अपॉन VR. त्यांनी काय केलं, VR ला तिकडं नेलं, म्हणजे काय भेटलं, इफिशियन्सी इंटू VR इज इक्वल टू MA. काही नवीन नाहीये. तसंच इथं काय केलं की इफिशियन्सी इज इक्वल टू काय असतो, MA अपॉन VR. VR तिकडं नेला आणि इफिशियन्सी इकडे आणलं, काय भेटलं, VR इज इक्वल टू MA अपॉन इफिशियन्सी, हा फॉर्म्युला. आणि आयडियल मशीनची कंडिशन काय आहे, MA इज इक्वल टू काय असतो, VR असतो. बस. एवढे फॉर्म्युले टोटल 13 फॉर्म्युले. 13तला हा एक मी मानत नाही, हा 2 नाही, हा 3 नाही, 4 नाही, 5 नाही, हे पण नाही, फक्त हे 3 फॉर्म्युले आहेत बस. आतापर्यंत जे शिकलो का त्याच्यात फक्त 1, हा 2, हा 3 आणि अजून एक कंडिशन, का जर का आयडियल मशीन असेल तर MA इज इक्वल टू काय असतो, VR असतो. या सगळ्यावरून कोणता पण फॉर्म्युला बनवू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही ह्या बाकीचे कोणते पण फॉर्म्युले बनवू शकता. हे कन्सेप्ट तर तुमच्या मस्त क्लिअर झालेले आहेत, बरोबर ना? हम्म. त्याला एक क्वेश्चन सोडू, आलं एवढ्या लांबपर्यंत, एवढा एक क्वेश्चन सोडवा. मग किती क्वेश्चन आहे टोटल, 2 3 4, 4 क्वेश्चन आहेत. चला चारातले सोडू एक, पहिलं तर एक सोडू आणि मग तुम्हाला घरी देतो सोडवायला 2 दिवस अभ्यास. काय दिलंय बघा, कमर्शियल लिफ्ट लोड ऑफ 2000 न्यूटन, म्हणजेच गिवन मध्ये W इज इक्वल टू किती आहे, 2000 न्यूटन. ओके. नंतर VR इज इक्वल टू किती दिलेला आहे, 5. नंतर P इज इक्वल टू किती दिलेला आहे, 500. त्यांनी काय काय विचारलं, आयडियल एफर्ट म्हणजे PI इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजेच PF इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता आधी आपण काय करू, MA काढून घेऊ. ऍक्च्युअली MA काढूयात. काय होईल, MA इज इक्वल टू W अपॉन P इज इक्वल टू 2000 अपॉन 500 इज इक्वल टू आला 4. पण फॉर आयडियल मशीन, कारण आयडियल एफर्ट काढायचा ना, फॉर आयडियल मशीन MA इज इक्वल टू काय असतो, VR. हा जो MA आलाय हा कसा आलाय, ऍक्च्युअल आलाय. पण आयडियल मशीन साठी काय लागणार आहे आपल्याला, MA इज इक्वल टू VR. तर MA इज इक्वल टू VR किती दिलेला आहे आपल्याला बघा इथं, किती दिलेला आहे, 5 दिलेला आहे. ओके. मग आपल्याला आता MA चा फॉर्म्युला माहिती आहे की W अपॉन PI होईल. आता आयडियल मशीन कडे चाललो ना आपण, तर काय होईल त्याचा, PI इज इक्वल टू 5. सांगा W किती आहे, 2000 अपॉन PI इज इक्वल टू 5. आता हा 5 इकडे गेला आणि PI इकडे गेली, म्हणजे काय वाटलं आपल्याला, PI इज इक्वल टू 2000 अपॉन 5, आणि म्हणजे किती आलं ते 400 न्यूटन. म्हणजे इथं लिहायचं का आयडियल एफर्ट इज इक्वल टू 400 न्यूटन. नंतर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, पीएफ चा काय फॉर्म्युला आहे, P मायनस PI. P किती आपल्याकडे दिलेला आहे त्यांनी, 500 मायनस PI किती आहे, 400. 500 मायनस 400 किती राहिलं,
100 न्यूटन हे भेटलं पीएफ. इथे लिहायचं का एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन इज 100 न्यूटन. चला हे क्वेश्चन लिहून घ्या. एवढा क्वेश्चन लिहून घ्या आणि आपण थांबून घेऊ. मग बाकीचं पाहू आपण सोमवारी. ठीक आहे, झालंय. ठीक आहे, हो द्या लिहा. बरं, बाकी मगाशी सांगितलेलं समजलं ना? कारण तुम्ही सगळे आता मेकॅनिकल आणि प्रोडक्शन वाले आहेत. उद्या ड्रॉइंगचा क्लास अटेंड करा. एकदा पहा काय वाटतंय, कसं वाटतंय. ऑफलाईन यायचंय दुपारी 3 वाजता. ओके. मी नसेल तिथं, कदाचित केव्हा जमलं तर मी येईल चक्कर मारायला, पण कदाचित मला टाइम नाही भेटला तर नाही होणार, पण ते सर असतील तिथं. चालतंय. गुड नाईट. भेटूयात आपण सोमवारी संध्याकाळी 9 वाजता. अभ्यास करा, जेवढं झालंय प्रॉब्लेम तेवढे सगळे एकदा रिपीट करा, एकदा रिवाइज करा, एकदा सगळं वाचा. हा चॅप्टर जवळपास आपला आता 50% झालाय शिकून. पुढच्या आठवड्यात जर का तुम्ही व्यवस्थित रोज अटेंड राहिले तर पुढच्या आठवड्यात जवळपास 80% संपून जाईल हा चॅप्टर. पहिला छोटा चॅप्टर आहे, पुढचा मोठा आहे. सेकंड नंबरचा चॅप्टर थोडासा मोठा आहे. ओके, गुड नाईट, बाय. भेटू सोमवारी.